या भागात आपण जाणार आहोत एका गावामध्ये आणि खाणार आहोत तिथलं गावाकडचं घरगुती जेवण आणि अनुभवणार आहोत छान निसर्ग। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। मित्रांनो, आज आपण आलोय शहरापासून लांब, शहरापासून दूर, सगळ्यात गर्दीपासून दूर, थोडी मोकळी हवा घेण्यासाठी। आज आपण आलो आहोत एका गावाकडे, एक असं गाव जिथे भरपूर निसर्ग वेगवेगळ्या रंगांनी, वेगवेगळ्या रूपांनी आपलं स्वागत करतो। गावाकडचे हे छोटे छोटे रस्ते, चिंब पावसाने भिजलेले आणि हो मोकळे रस्ते, कुठलंही ट्रॅफिक नाही की कुठल्याही हॉर्नचा आवाज नाही। कुठला आवाज असेल तर तो फक्त निसर्गाचा। इथे एका बाजूला उंच डोंगरांच्या रांगा, त्याच्यावरनं पडणारे छान धबधब्यांची श्रृंखला मनाला अगदी प्रसन्न करून टाकते। इथले काही धबधबे फार मोठे आणि रस्त्यापेक्षा जरा लांब आहेत, तर काही धबधबे छोटे आणि अगदी रस्त्याच्या अलीकडे। आणि हो, धबधब्यांची श्रृंखला किंवा धबधब्यांच्या माळा इतक्या की ते धबधबे आम्ही मोजून दमलो, एवढे धबधबे। सुरुवातीला तर आम्ही काही धबधब्यांसाठी त्यांचे फोटो आणि त्यांचे व्हिडिओ घेण्यासाठी थांबलो, पण नंतर तर आम्ही अक्षरशः ते कंटाळून गेलो करायला। आम्ही फक्त ते पाहत गेलो। छान लांब धबधबे, मस्त हिरवी अशी झाडांची आणि गवताची चादर आणि त्याच्यामधून अगदी दुधासारखे हे पडणारे धबधबे, खूप सुंदर चित्र होतं। आणि हो, जिथे एकदम उंच डोंगर आहेत त्याच्या पायथ्यांची एकदम प्लेन अशी जमीन आहे आणि त्या जमिनीवर केली आहे भाताची शेती। मित्रांनो, आपण आहोत मावळ या भागात। इथे कसं यायचं, कुठून यायचं हे मी या व्हिडिओच्या शेवटी गुगल मॅप्सच्या आधारे तुम्हाला दाखवीनच आणि सांगेनही। इथे पाऊस भरपूर पडतो आणि म्हणून पावसाळ्यात इथे जी होते ती फक्त भाताची शेती। पोरांना भूक लागली होती, आम्ही वडापावची गाडी किंवा वडापाव शोधतच होतो आणि तेवढ्यात आम्हाला रस्त्याच्या अलीकडे एक कणसाचा हा स्टॉल मिळाला, जिथे कोळशाच्या गरम तेज आचेवर हा कणीस मस्त भाजून त्याच्यावर लिंबू मीठ पिळून असं देत होता। खरं तर या मस्त पावसाळी वातावरणात आम्हाला वडापावच पाहिजे होता, पण खरं सांगू का, हे मस्त तिखट आणि आंबट कणीस ही तेवढीच मजा देत होतं। यांच्याकडेच मला उकडलेले कॉर्न पण मिळाले, जे मी त्याला छान तिखट करायला सांगितले, पण माहित नाही त्या कॉर्नमध्ये तेवढी मजा नाही आली मला। त्या कॉर्नच्या स्टॉलच्या अलीकडेच मस्त भाताची शेती होती। भाताचा मस्त हिरवगार असा हा रंग डोळ्याला फार छान वाटत होता। पोरांनो, कसं वाटतंय? छान छान। खरंच एकूणच आजूबाजूचा सगळा परिसर आणि हे गावाकडचे वाइब्स पाहून
एक वेगळीच मजा, एक वेगळीच रिफ्रेशमेंट वाटत होती. आणि या सगळ्यासाठी मला मित्रांनो पुण्यापासून जास्त लांब पण नाही यावं लागलं. पुण्यापासून फक्त 65 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे ठिकाण. मी मागे सांगितलं तसं एका बाजूला मस्त उंच डोंगरांच्या रांगा आणि त्याच्यावरनं पडणारे छान धबधबे आणि दुसऱ्या बाजूला छान मस्त अशी प्लेन जागा ज्याच्यावर केलेली आहे छान शेती. अशी सुंदर दृश्य तुम्हाला जागोजागी मिळतील आणि तुम्ही थांबून थांबून कंटाळाल. इकडे बघा, काही ठिकाणी आम्ही उतरलो आणि झऱ्याच्या शेजारी छान उभं राहून त्याचा आवाज घेतला किंवा त्याच्या आवाजाची मजा घेतली. आणि बऱ्याच ठिकाणी जिथे आम्ही उतरलो तिथे बॅकग्राऊंडला असा हा मस्त सिनिक व्ह्यू होता. छान उंच डोंगर, त्याच्यावरनं पडणारे धबधबे, खरंच मस्त वाटत होतं. या पावसाळ्यात एकदा तरी तुम्ही नक्की इथे भेट देऊन या, कारण का खूपच मस्त निसर्ग आहे आणि निसर्गाच्या या मस्त सानिध्यात तुम्ही एकदम रिफ्रेश होऊन परत याल. नंतर एका ठिकाणी एका घरात आम्ही जेवणाची सोय शोधली आणि तिथे आम्हाला मस्त घरगुती आणि गावाकडचं असं शुद्ध शाकाहारी जेवण मिळालं. माझं नाव बाळासाहेब तुर्डे. मावळ तालुक्यामध्ये कुसूर खांडे कुसूर धबधबा वॉटरफॉल तिथं आपलं कुसूर गाव आहे. हे आपण व्यवसाय करतो जेवणाचा. दरवर्षी आता तर गेली आपल्याला 7-8 वर्ष आली जेवणाचा व्यवसाय चालू आहे आपला. म्हणजे घरगुती जेवण? हो, घरगुती जेवण, चुलीवरील घरगुती जेवण, पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, याचा पापड, लोणचं अशा पद्धतीत जेवण देतो. व नाश्त्यामध्ये भजी, वडापाव, मिसळ सगळं मिळते. असं आपण व्यवसाय करतो घरगुती. हो. आणि आपले दर काय असतात? आपले 250 रुपये व्हेजचं घेतो, नॉनव्हेजचं 350. आणि आपलं व्हेज आणि नॉनव्हेज बनवण्याचं जे आहे ते अलग अलग किचन असतं. हो, व्हेजचं वेगळं आणि नॉनव्हेज वेगळं किचन असतं. हो. आणि या जागी फक्त शाकाहारीच मिळतं? हो, शाकाहारी जेवण मिळतं. हो. कमालीची शांतता होती मित्रांनो या गावामध्ये आणि मन प्रसन्न करून देणारं असं हे मस्त पावसाळी वातावरण. आत या घरात एक हॉल होता जिथे साधारण एक 25 ते 50 माणसं तर नक्कीच बसतील भारतीय बैठक घालून. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे टेबल खुर्च्यांची पण सोय करून देता येईल त्यांना.
शांत आहे एकदम इथे. गावाकडचं वातावरण. त्यांची परवानगी घेऊन स्वाती इथे त्यांच्या किचनमध्ये आत आली आणि त्यांचं काय काय तयारी चालली आहे हे एक तुम्हाला दाखवण्यासाठी ही एक क्लिप घेतली. इथे मला चूल तर दिसली नाही, पण किचन अगदी साधं होतं आणि छान इथे घरगुती अशा पद्धतीचं जेवण बनवत होतं आपल्यासाठी. सगळं फ्रेश बनवत होतं मित्रांनो आपल्यासाठी, एकदम ताजं गावाकडचं. बाहेर पावसाचा आणि निसर्गाचा आनंद घेता घेता जेवण कधी तयार झालं हे कळालंच नाही. मस्त गरम गरम जेवण, गावाकडचं जेवण आपल्यासमोर तयार होतं. आणि हो, इथे तुम्हाला तांदळाचीच भाकरी मिळते. पोरांनाही कडकडून भुका लागल्या होत्या. एरवी जर घरी भाकरी केली तर त्याला हात न लावणारी ही पोरं इथे चवीने ही भाकरी खात होते. हे पाहून आनंद वाटला. छान घरगुती जेवण मस्त आहे ना. ही भाकरी कशी आहे? ही तांदळाची भाकरी. मस्त तांदळाची भाकरी. हो, तांदळाची भाकरी आहे. वांग्याचं भरीत आहे. वांग्याची घरगुती भरीत भाजी. हो, आणि हे बेसन आहे, पिठलं. हो, ही मसूरची भाजी. मसूरची भाजी. हो, अशा हे लोणचं, पापड, ठेचा सोबत पापड दिलेला आहे. हो, मस्त कांदा. हो, हा ठेचा आहे. लाल मिरची आणि लसूण. हो, हिरवा पण भेटतो, हिरवा मिरची. आणि लोणचं. हो, असे पदार्थ आहेत. हो, भूक जाम लागलेली आहे. हो, आणि सगळं ताजं आहे. हो, एकदम फ्रेश आणि गावठी बनवलेलं आहे. आणि इकडचं गावठी बनवलं, गावठी शेतातून बनवतो सगळं आम्ही. छान आहे वांग्याची भाजी. हो, हो, गावाकडचं जे पाणी आहे ना मित्रांनो, हो, त्या पाण्यातच मजा आहे. हो, आणि त्या पाण्यामुळे हो, सगळ्या पदार्थांना चव. उत्तम चव येते. हो, आणि बनवणारा माणूस, कष्टकरी शेतकरी, त्याचंही चीज हो, या पदार्थांमध्ये उतरतो. हो, म्हणून घरच्यापेक्षा तुम्हाला इथलं जेवण कधीही स्वादिष्ट लागेल. हो, तुम्ही कितीही प्रयत्न केला हो. तरीही तुम्हाला ही चव मिळणार नाही. बरोबर. तुम्ही वांग्याची भाजी बनवा हो. तरीही तुम्हाला ही चव मिळणार नाही. बरोबर. सुरेख. हो, प्रत्येकाचा आनंद. हां. तुम्हाला कसं वाटलं ताई जेवण? चव खूप सुंदर आहे. हो, पिठलं मस्त आहे आणि वांग्याची भाजी तर खूप सुंदर आहे. हो. म्हणजे माझ्या आवडीची आहे. हो, हो, आणि तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी मस्त लागते. एकदम हो. पातळ आहे तांदळाची हो. भाकरी आणि मऊ आहे. मस्त आहे. आणि मसूर आहे. हा, मसुराची भाकरी ती छान आहे. हो, हो, पावसाचा मी पाणी छान. हो, हा वांग्याच्या भाजीचा जो मसाला आहे ना, मसाला खूप छान आहे. आणि त्याच्यावर एक मस्त पातळ भाकरी. आता ते पिठलं बघूया आपण. पिठलं आणि भाकरी बघू. मिरची, लसूण वापरला गेला का? मस्त चव लागते मिरचीची. थोडा तिखटपणा आहे आणि या वातावरणात हलकासा तिखटपणा पाहिजे मजा देण्यासाठी. छान एकदम. यांची आता मसूरची भाजी बघू. तिन्ही भाज्या एकदम मस्त सुरेख.
तिन्ही भाज्यांची चव मस्त आहे. पिठलं आणि जो मसूर आहे हलकासा तिखट आहे तरी पण मस्त आहे. आणि तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर हा ठेचा हा तुमची मदत करेल. मस्त घरगुती गावातलं जेवण. नंतर त्यांनी मस्त वाफाळता भात आणला. भात इंद्रायणी तांदळाचा म्हणला होता. पुण्यात इंद्रायणी तांदळाचा भात जो आहे त्याचा फार गिजगा करून टाकतात म्हणून मला तो आवडत नाही. पण इथे तो छान मोकळा मोकळा होता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही हा सुट्टीचा वार साधारण अर्धा दिवस आम्ही इथे घालवला. आम्ही सकाळी निघालो होतो साधारण 8-8:30च्या आसपास आणि आम्ही घरी परत पोहोचलो आता साधारण 3:30-4च्या दरम्यान. तर बघून घ्या तुम्ही, अर्धा दिवस तुमचा जातो फक्त. अर्ध्या दिवसात एवढं काही तुम्हाला बघायला मिळतं आणि मस्त रिफ्रेश होऊन परत शहरात आपल्या कामासाठी. आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो गुगल मॅपच्या आधारे की तुम्ही इथे पोहोचू कशा शकता. ओल्ड पुणा मुंबई हायवे जो आहे त्यावरनं तुम्ही इथे कामशेतच्या अलीकडे कान्हे म्हणून एक फाटा आहे. या कान्हे फाट्याच्या इथून तुम्हाला उजवीकडे जायचंय आणि तो रोड तुम्हाला सरळ घेऊन जाईल आपल्या या मस्त ट्रेलसाठी. पुढे मित्रांनो फाळणे म्हणून एक फाटा निघतो. इथे 2 फाटे निघतात. तुम्हाला डावीकडचा जो फाटा आहे, डावीकडचा जो रस्ता आहे तो घ्यायचा आहे आणि डावीकडचाच रस्ता तुम्हाला पूर्ण गोल फिरून उजवीकडनं परत आणतो. पण पुढे रस्ता नंतर खराब आहे. खराब म्हणण्यापेक्षा त्याच्यात खूप वळणं आहेत आणि तुम्हाला ते शोधायला फार अवघड पडेल. म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही याच रूटनी सरळ जा आणि मी जिथे सांगतो तिथपर्यंत जाऊन तुम्ही परत तिथूनच त्याच वाटेने परत हायवेला येऊ शकता. या पूर्ण ट्रेलमध्ये तुम्हाला डावीकडे मस्त आणि भरपूर धबधबे मिळतील आणि उजवीकडे प्लेन्स जिथे भरपूर शेती आणि एका धरणाचं मला वाटतं बॅकवॉटर पण आहे तिथे. हे जे आहे ना मित्रांनो मॅपवर दिसतंय उजव्या हाताला हे बॅकवॉटर आहे. या पूर्ण ट्रेलमध्ये मित्रांनो एकच फक्त इश्यू मला सापडला की टुरिस्टसाठी हे तेवढं डेव्हलप नाहीये. इथे वॉशरूम्स नाहीयेत, इथे जेवणाची तशी सोय नाहीये. आम्हाला एका ठिकाणी नशिबाने एक जणांनी सांगितलं की इथे जेवणाची सोय तुम्हाला करून देतो म्हणून आम्हाला ती मिळाली. नाही तर इथे तेवढे असे हॉटेल्स नाहीयेत. इथे काही रिसॉर्ट्स आहेत, काही वॉटर पार्क्स आहेत, पण ते वॉटर पार्कसाठीच तिथे तुम्हाला एंट्री मिळते. मी इथे पहिल्यांदाच आलो होतो म्हणून इथला मला फारसा अनुभव नाही, पण जो अनुभव होता तो खूप सुंदर आणि सुरेख होता. फक्त तेवढं वॉशरूमचं ऍडजस्ट केलं. आता आमची सोय कुठे झाली, जिथे आम्ही जेवलो तिथे आमची वॉशरूमची सोय झाली. बाकी इथे काहीच प्रॉब्लेम नाही. हे जे मॅपमध्ये मित्रांनो खांडी दिसतंय ना, या खांडी या पॉईंटपर्यंत तुम्ही या, तुम्हाला भरपूर धबधबे तिथे बघायला मिळतील आणि तिथून तुम्ही, माझा सल्ला आहे की परत जा. कारण का खांडीच्या पुढे जर तुम्ही जायला लागलात तर भरपूर वळणं आहे. तो पुढे रस्ताही तुम्हाला जाऊन परत इथेच आणतो फाळण्याच्या इथे, पण तो रस्ता फार वळणाचा आहे आणि शोधायला थोडा अवघड आहे. म्हणून आम्हाला सल्ला मिळाला आहे त्याच वाटेने तुम्ही परत हायवेला लागा. मी आशा करतो मित्रांनो तुम्हाला आमची ही अर्ध्या दिवसाची ट्रिप आवडली असेल आणि मावळच्या या ट्रेलला तुम्हीही नक्की जाल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ शेअर पण करा. आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता. मी त्या कमेंट्सला तुम्हाला उत्तरं देईन. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.